एक शिपाई चोराला पकडण्यासाठी त्याच्या मागे धावत आहे. चोर हा शिपायापेक्षा 150 मीटर पुढे आहे. शिपाई व चोर यांच्या पळण्याचा वेग अनुक्रमे 30 व 29 किलोमीटर प्रति तास आहे. तर चोराला पकडण्यासाठी शिपायाला किती वेळ लागेल? आपल्याला इथे चोर व शिपाई या दोघांमध्ये अंतर हे 150 मीटर दिलेले आहे. चोराचा वेग हा 29 किलोमीटर प्रति तास, तर पोलिसाचा वेग हा 30 किलोमीटर प्रति तास दिलेला आहे. म्हणून आपण इथे वेग बरोबर अंतर भागिले वेळ या सूत्राचा वापर करणार आहोत. दोन्ही एकाच दिशेने धावत आहेत, त्यामुळे आपण दोघांच्या वेगाची वजाबाकी करणार आहोत. म्हणून वेग बरोबर 30 वजा 29 किलोमीटर प्रति तास आणि अंतर हे दोघांमधले 150 मीटर दिलेले आहे. तसेच आपल्याला वेळ काढायचा आहे. इथे आपल्याला 30 वजा 29 केल्यास 1 मिळणार, परंतु हे 1 किलोमीटर प्रति तास मध्ये दिलेले आहे. त्याला मीटर प्रति तास मध्ये करण्यासाठी आपल्याला 5 भागिले 18 ने गुणावं लागेल. तसेच 150 भागिले वेळ आपल्याला काढायची आहे. वेळ आपण बरोबर चिन्हाच्या डाव्या साईडला घेऊन गेल्यास वेळ बरोबर 150 भागिले 5 भागिले 18, म्हणून 150 भागिले 5 गुणिले 18. इथे 5 5 एके 5 5 त्रिक 15, म्हणून 18 गुणिले 30 बरोबर 540 सेकंद. आपल्याला वेळ मिनिटमध्ये काढायचा आहे, म्हणून वेळ बरोबर 540 सेकंदाला मिनिटमध्ये काढून करण्यासाठी आपण 60 ने भागतो. 0 ने 0 कॅन्सल होते, म्हणून इथे 54 भागिले 6 9 मिनिट, म्हणून आपले उत्तर हे 9 मिनिट येते.